सगळे ब्लाउज जेवढे शिवले होते ना, तेवढे इथं मी घेतलेलं आहे काजाबटनं हुक लूक करायसाठी. म्हणजे सगळे नाही घेतले, त्याच्यातले अर्धे घेतले. 20 ब्लाउज शिवले ना, त्याच्यामधले अर्धे घेतले. कारण अर्धे ते ताई येणार आहेत घ्यायसाठी. म्हटलं चला काजाबटनं हुक लूक करायला लागेल. कारण ताईंनो एवढा कंटाळा आहे ना मला काजाबटनं हुक लूक करायचा. तुम्हा कुणा कंटाळा आहे काजाबटनं हुक लूक करायचा ते नक्कीच मला सांगा. फक्त शिवून, शिवून, शिवून नुसते ठेवून दिले, पण काजाबटनं हुक लूक काही केलेलं नाहीये. तर म्हणलं आज केलंच पाहिजे. ते येणार आहेत ना. मग आता ते आजचा लास्ट दिवस आहे. 1 तारीख आहे. आज लास्ट दिवस आहे. ते येतील घ्यायला. मग म्हटलं चला आज केल्याशिवाय तर भागच नाही आणि आमच्या इथं कोणी नाही काजाबटनं हुक-लूक करणारं. तर स्वतःलाच करायला लागते. तर ताईंनो फायनली इथं माझे झालेले आहेत थोडेफार काजाबटनं हुक-लूक करून आणि हुक-लूक करत बसले होते. तर त्याच्यामध्येच हे बघा एक कस्टमर आले. त्यांच्या हे साड्या, ब्लाउज माझ्याकडे शिवायला आलेले आहेत. आणि जेवढे बी काजाबटनं हुक-लूक केलेले तिथं साईडला मी ठेवलेले आहेत ब्लाउज. इकडं-तिकडं ठेवलं नाही कारण नीटनेटकं घडी मारून ठेवलं तर व्यवस्थित आपलं राहतात. तर खूप छान आणि मस्त फायनली माझे झालेले आहेत इथं काजाबटनं हुक-लूक करून सगळे. आता मला ब्लाऊज पण अजून कटिंग करून घ्यायचं आहे, शिवायचं आहे. त्याच्यामध्येच हे बघा इथं 3 साड्या आल्यात फॉल वेडिंगसाठी. ह्याच्यामधले ब्लाऊज काही शिवायचे नाही आहे मला. नुसतं फक्त फॉल वेडिंग करायचं आहे.